नाले सफाई आणि पाणी निचरा व्यवस्थेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मंगळवारी शहरातील विविध नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी केली। आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात पूरस्थिती निर्माण होऊ नये तसंच पावसाच्या पाण्याचा सुरळीत निचरा व्हावा यासाठी सुरू असलेल्या नाले सफाई आणि पाणी निचरा व्यवस्थेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मंगळवारी शहरातील विविध नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या ठिकाणी तातडीनं उपाययोजना राबवण्याचे तसंच सर्व कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीनं पूर्ण करण्याचे निर्देश दिले। पाहणी दरम्यान आयुक्तांनी विविध भागांमधील नाल्यांची सद्यस्थिती, सुरू असलेल्या साफसफाईच्या कामांची प्रगती, गाळ काढण्याची प्रक्रिया तसंच स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या अडचणींचा आढावा घेतला। पावसाळ्यापूर्वी नाले सफाईच्या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा किंवा दिरंगाई सहन केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला। ब्रह्मदेवनगर आणि मुलतानी बेकरी परिसरातील नाल्यांची पाहणी करताना नाले रस्त्यालगत असल्यामुळं त्यांची उंची रस्त्याच्या पातळीशी सुसंगत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या। त्यामुळं पावसाचं पाणी रस्त्यावर साचण्याऐवजी थेट नाल्यात जाऊन निचरा होण्यास मदत होणार आहे। तसंच नाल्यांची इन्व्हर्ट लेव्हल योग्य प्रकारे निश्चित करून त्याचं मार्किंग करण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले। यावेळी नाला क्रमांक 13 आणि 14 तसंच अमन हॉटेल ते मजरेवाडी मार्गावरील नाल्यांच्या परिसरात झालेल्या अतिक्रमणांची गंभीर दखल घेण्यात आली। नाल्यांवरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून नाले सफाईची कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले। तसंच नाले सफाईच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासह आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण उपलब्ध करून देण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले। अमन हॉटेल ते मजरेवाडी परिसरात स्ट्रॉम वॉटर लाईन अस्तित्वात असतानाही काही ठिकाणी नाले कोसळल्यामुळं पावसाचं पाणी रस्त्यावर येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी मांडल्या। या तक्रारींची दखल घेत संबंधित ठिकाणांची तांत्रिक तपासणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या। शहरातील नकाशावरील तसंच नकाशावर नोंद नसलेल्या सर्व नाल्यांची माहिती संकलित करून त्यांची स्वतंत्र नोंदणी करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले। भविष्यातील पाणी निचरा व्यवस्थेचं शास्त्रशुद्ध नियोजन, नाला विकास प्रकल्प आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून निधी मिळवण्यासाठी सविस्तर प्रस्ताव तयार करण्यावर भर देण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। रवींद्रनगर ताई चौक नाला क्रमांक 14, विजयनगर ते शोभानगर या दाट लोकवस्तीच्या भागातून जाणाऱ्या नाल्यांचीही पाहणी करण्यात आली। पावसाळ्यात नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना टाळण्यासाठी गाळ काढणं आणि नाले सफाईची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले। काही ठिकाणी खाजगी मालमत्तेतून जाणाऱ्या नाल्यांबाबत विशेषतः अर्कल यांच्या प्लॉट परिसरातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल असं आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितलं। या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अकुलवार, विभागीय अधिकारी PS सावंत, कनिष्ठ अभियंते संजय पाटील, सुफियान पठाण, विष्णू कांबळे आणि प्राची मेटे यांची उपस्थिती होती। तसंच नगरसेवक अझहर हुंडेकरी, अझहर जहागीरदार, बसवराज कैयाकार आणि अनिसा मोगल यांनीही दौऱ्यात सहभागी होत परिसरातील विविध समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या। यावेळी बोलताना पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं की सोलापूर महानगरपालिका प्रशासन पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले सफाईची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे। नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबवल्या जात आहेत। शहरातील पूरस्थिती टाळण्यासाठी आणि पावसाचं पाणी सुरळीतपणे वाहून जाण्यासाठी प्रशासनानं घेतलेल्या या पाहणी दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं असून आगामी काही दिवसांमध्ये नाले सफाईच्या कामांना आणखी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे।